स्टार बीर नाही भाई, स्टार आहेच तो, पण एकदम घरच्या काय बोलतो. स्टार कडून असं माहितीये का, त्याचे 50K असतं, 30K असतं ना 100K मध्ये द्या. पीके पुष्कर, भाईचं नाव पीके, माझं नाव पीके प्रवीण कोल्हापूर भावा, दोन्ही पीके आणि एलिफंटाला माझ्या भावाचा शॉप आहे आणि मी एलिफंटाला येतोय भावा. मागच्या ते एलिफंटा पहिली बार स्वागत करतो मी आपल्या चॅनलमध्ये पीके पुष्कर चॅनलमध्ये. सो आपण आता निघालो एकविरीला आणि शनिवार रविवारचा 2 दिवसाची ट्रिप आहे. विला बुक केला आहे. सो तुम्ही सामान बघा आम्ही किती घेतलेलं आहे. एकदम वन साईड हा आपला आहे, हा ग्लेंडर, नंतर यांची शेगडी आहे, पाणी घेतला आहे, थम्सअपचा बॉक्स आहे, हा टोपा आहे, त्याच्यानंतर आतमध्ये हिल पण आहे. आतमध्ये तुम्हाला दिसणार नाही, नंतर दाखवतो. आणि पोरांची सामान ज्या भाकऱ्या आहेत, भाकऱ्या पण करणार नाही, बाकी भात आपण करणार आहे. आणि मागं गोण आहे, त्याच्यामध्ये सगळा जेवणाचं सामान आहे. आणि पीठ आम्ही 11 का 12 पोरं आहेत आणि टेम्पोमध्ये चाललो आहे. जयची टेम्पो आहे त्याच्यात. इथं गादी बिदी टाकले मस्त फुल सुसाट. डायरेक्ट भेटू एकविरीला. तर डायरेक्ट आता मग जाऊ एकविरीला. पोरांचं रिएक्शन बघा. ही सगळी पोरं आहेत, रेडी आहेत. कोंबडी मारलेली यांची, पाणी टाकायचं काम केलं. गाडीतलं पाणी संपलं आहे. आता आम्ही पहिला स्टॉप फक्त खंडालय घाटाने घेतला आहे समोर. सो आम्ही दर्शन करून आलो आहे आणि खूप थकलो, 8 वाजले. तर आता जाऊन डायरेक्ट भेटू आपण फार्मवरतीच तुम्हाला, कारण की थकलो पण खूप आहे. सो आता भेटतो फटाफट फार्मवरती आणि तिकडे जाऊन जेवण बनवायचं आहे. परत भांडी कुंडी बघा काहीच करून क्या लागतं जर का भाई कभी पोचेंगे, आज पोचेंगे भाई. तेव्हा पोरांची हालत बघा काहीच खूप कथा. पहिला स्टॉप आहे आपला, आधीमध्ये नाही घेतला. आता भेटू डायरेक्ट फार्मवरती. एकविरीला उद्या सकाळीच जाऊ, आता टाईम नाही भेटणार. बाबा कुक काय सबस्क्राईब करा आपल्या भावाला. चिकन दुवर घेतले भाईने. सगळं तर रेडी आहे, पण माचीसच नाही. गॅस कशी पेटवायची तोच विषय पडले. माचीस आणायला गेलं ना पोरा. ते सगळा सामान आपला. तर गाईज मी आता बनवतोय बटर चिकन. बटर चिकनला पहिले आपण चिकन आहे स्वाद काय गाईस, काजू चोर काय मला तीन राहिलेलं. भाजी टाकायला काजू तोंड का काजू खायची. कोणची पोरांची काजू मसाला. हा गाईस काजू मसाला बनवत येते. काजू कमी पडले ना. मित्रांनो फायनली आपलं बटर चिकन झालेलं आहे. आता तो कसं झालं तुम्ही बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करूया. चला चला चेक करा त्याला कडा दिसत नाही. मेल तर कडे आतमध्ये ते दिसणार नाही, पण स्मेल तर आम्ही लाईक करा. मित्रांनो सकाळच्या वाजल्यान 6. गुड मॉर्निंग. पोरं निघाला दर्शन करायला. तुम्ही बघू शकता क्रिश एकदम नटून फटून रेडी आहे. आणि पायान चप्पल नाही घालायची, तर यांनी चप्पल घातली आणि यांनी पण घातली आयुषने. तर आम्ही आता रेडी आहेत ऑलमोस्ट सगळे. आता आरतीला जायचं एकविरायचे. ब्लॉग चालू कर ना. इथून आता डायरेक्ट पोचू वरती आणि मग डायरेक्ट एकविरायच्या तुम्हाला आरतीच बघायला भेटेल आपल्या ब्लॉगमध्ये आजच्या. सो गाईज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि ऋतू आपला नो फायनली आम्ही एकविरादेवीच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत. तर आता देवीचा शृंगार चालू आहे आणि आम्ही आता जाऊ पायथ्याशी पाया पडू आणि डायरेक्ट जाऊ वरती. वरची आरती पण तुम्हाला दाखवतो. तर आपल्या ब्लॉग सोबत एकदम 210% बने रहो, आपको आगे का देखने मिलेगा. सब पूरा देखने. मंदिर का व्यू देखो अभी मॉर्निंग का. फायनली आम्ही पोहोचलोय. जय मल्हार. जय. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. सकाळचा मॉर्निंगचं दर्शन एकदम चांगला. अभिषेक चालू होता देवीचा. सो तेव्हा आपलं दर्शन झालंय. तर आता आपण जयला पण बघू शकतो. वारा टेन्शन नका घेऊ. आये करता होता डोलं भरलं पाण्याने डायरेक्ट पुरं गेलो. चक्कर करायला लागलं डायरेक्ट. अय्यो आई माऊलीचं मंदिर कसला दिसतोय बघा, क्लास.
Hare
मित्रांनो फायनली आता आपण घरी चाललोय. दुपारचे वाजल्यात 2:30 वाजल्यात आणि एकविराचं दर्शन केलं आपण. सकाळची आरती घेतली आणि चिकन केला, मटन केला, खूप काय काय केला, रेसिपी बनवलं. सो ती बनवताना व्हिडिओ काढायला नाही भेटली, पण जाऊ द्या, आपण एन्जॉय केले ते ब्लॉगमध्ये टाकला. ब्लॉग छोटाच बनवला आहे. नेक्स्ट टाइम चांगला बनवू, जास्त पोरांमध्ये येऊ. आता आम्ही 10-12 पोरं होतो तरी अजून पाहिजेत. आणि आपण आता टेम्पो आणली. आता ही टेम्पो अजून आपल्याला घरी न्यायचे. आता आपण भिवंडीला जाऊ आणि भिवंडीवरून नवी मुंबईला जाऊ. आपले 2 चक्र आहेत. हालत फुल डाऊन आहे कारण रात्रपासून झोपलो नाही. सकाळी पण 5च्या आरतीला म्हणजे 5 वाजता उठलो, 7च्या आरतीला गेलो, देवलावरून खाली आलो, 9 वाजता खाली आलो. त्यानंतर मटण घेतला, मटण शिजता 1 वाजला, फिट टाईम झाला. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन आले असतील तर सबस्क्राईब करून जा. 1K व्हायला आले फायनली आपले. सो 1K पण आपण काहीतरी नवीन स्पेशल देऊ तुमच्यासाठी. सो फटाफट 1K करून टाका. 80 का 90च बाकी आपल्या ड्रीम पण असा म्हणजे तोच आहे की 1Kचा कंप्लीट झाला पाहिजे. सो गाईज बाय बाय आणि सगळ्यांचा थँक्यू मनापासून. 1K व्हायच्या आधीच की तुम्ही एवढा सपोर्ट केला, लाईक केला सपोर्ट. सो तुम्ही करतात ती खूप मोठी गोष्ट. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आजचा ब्लॉग इथंच संपतो. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. बघू शकतात फेमस आपला आगरी दादूस. आज आम्ही त्यांची इथं मंचुरियन खायला आलो. दादूस आम्हाला काय स्पेशल देशील? सगळा 35 रुपये फ्रँकी बोल. त्याचं काय टेन्शन नाही, पण तू तुझी कला दाखवून मध्ये दे आम्हाला. हा घेऊ गरम गरम तेल. गरम आहे, बादशाह गरम आहे. दादूच फ्री फायरवाला आहे, आपण PUBG वाला. आपण ती पण व्हिडिओ बनवायची आहे का? आपण त्याच्यासाठी स्पेशली आलोय PUBG वाल्यांची व्हिडिओ बनवायला. दोन्ही खेळतोय ना आम्ही. तेच तर आम्ही पण भांडणच करायला लागलो खेचा घ्यायची. माझं नाव पुष्कर. ही लंडनची नोट आहे दादा. नाही, आपला एलिफंटाला दुकान आहे वडेपावचा. तर तिकडं टुरिस्ट येतात बाहेरचे. हा वडेपावचा. वडेपाव कोण असते? मी असतो. मग तिकडे टुरिस्ट येतात ना, ते देतात आपल्याला असे $. तू असतो इथं? हा मला ये ना मग. तर मित्रांनो आपण आज आलेलो आहोत फेमस आपल्या दादूसला भेटायला. तर आपल्या चॅनलबद्दल तो 2 शब्द बोलत. दादूस काय बोलतो? माझ्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी. भाईचा फिरता ब्लॉग आहे, कुठे जातो डेली शूट करतो. PK पुष्कर, भाईचं नाव PK, माझं नाव PK प्रवीण कोल्हापूर भावा. दोन्ही PK. आणि एलिफंटाला माझ्या भावाचा शॉप आहे आणि मी एलिफंटाला येतोय भावा. मच्छा ते एलिफंटा पहिली बार कोलॅब भेटेल दोघांचं आमच्या एलिफंटा. नक्कीच. वडापाव दुकान आपण तेलामध्ये आणतो. वडेपाव तेल PK साथ. मला सर्वात जास्त एक पटला की आपला मराठी माणूस असून एवढा चांगला बोलतो. त्याच्या आज इंस्टावरती 500K सबस्क्रायबर्स आहेत, फॉलोअर्स आहेत. आणि मोठी गोष्ट घेते 500 युट्यूबवरती तरी. अरे भाई 500 तरी पण भाई जास्तच येतं आपल्यासाठी. पण तो माणूस आज एवढा भारी बोलतो ना की आपल्या घरच्या अर्घ आहे. अरे भाई आपण स्टार बिर नाही भाई. स्टार आहेच तो, पण एकदम घरच्या अर्घ बोलतो. स्टार कडून असं माहितीये का, त्याचे 50K असतं, 30K असतं, 100K ते स्टार असत भाई. आता 500K आण. चल दादूस ये नक्की येईल म्हणताला का.